ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया माझगाव हे नाव आलं कुठून याविषयीच्या गोष्टीचा चौथा भाग. 1769 मध्ये मोरोक्कोतून झालेल्या हकालपट्टीनंतर पोर्तुगीजांनी शेजारीच खाली दक्षिणेस असलेल्या ब्राझीलची किनारपट्टी जवळ केली आणि तिथल्या अमेझॉन नदीच्या उत्तर किनाऱ्यावर त्यांनी आपली नवीन वसाहत थाटली. त्यांनी या नवीन वसाहतीचं नाव ठेवलं नोव्हा दे माझागाव, म्हणजे नवीन माझगाव. आहे की नाही गंमत? ब्राझीलच्या अमापा या राज्यात हे शहर आहे. आपण ते नकाशावर पाहू शकतो. मोरोक्को आणि ब्राझील या दोन देशातल्या माझगावबद्दल पुष्कळ माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ती जरूर वाचावी. पोर्तुगीजांनी आपला मोर्चा त्यापूर्वीच भारताकडे वळवला होता. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचे गोवा, कालिकत असे प्रदेश त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर इसवी सन 1534 मध्येच मुंबईची बेटं त्यांच्या ताब्यात आली होती. मुंबईचं माझगाव बेट प्रथमपासूनच त्यांच्या प्रभावाखाली होतं. हे तर त्यांचं मोठं प्रभाव क्षेत्र झालं होतं. या छोटेखानी बेटावरच्या मूळ निवासी कोळी, भंडारी, आगरी इत्यादींना त्यांनी मोरोक्कोच्या सवयीनं माझियेन किंवा माझीघेन म्हणायला आणि त्यांची भूमी या नात्यानं या बेटाला माझा गान, माझा गाव म्हणून संबोधायला सुरुवात केली असावी का? शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना तसंच झालं असावं असं मला तरी वाटतं. फक्त काळाच्या ओघात या नावाचा अपभ्रंश होऊन ते MAZAGON माझगाव म्हणून स्थिर झालं असावं. तेच नाव पुढं मुंबईवरच्या पुस्तकातून कायम झालं असावं. या तीनही ठिकाणांवर पोर्तुगीजांचं राज्य होतं. हा या तीनही ठिकाणांमधला समान घटक आहे. मोरोक्को, मुंबई आणि ब्राझील या तिन्ही ठिकाणची समुद्राशी असलेली जवळीक हे या तिघांमधलं आणखीन एक साम्य. तर माझगाव नावाचा मत्स्यग्राम, मच्छगाम किंवा माझा गाव याच्याशी काहीही संबंध नसून माझगावचं नाव अशा पद्धतीनं पोर्तुगीजांकडून बहाल केलं गेलेलं असावं असं मला वाटतं. पोर्तुगीजांनी वंशपरंपरागत अधिकारानं माझगाव बेट ज्या अँटोनियो पेसो नामक जमीनदाराला बहाल केलं होतं, त्यांच्या वंशवृक्षाची एक फांदी आजही अस्तित्वात आहे. ती आपल्या मुळांचा विविध बाजूंनी शोध घेत असते. त्यांच्या शोधकार्याची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. माझगाववरची पोर्तुगीज छाप 20-25 वर्षापूर्वीपर्यंत नजरेला अगदी स्पष्ट दिसायची. तिथली पोर्तुगीज पद्धतीची देखणी घरं, नीट आखणी केलेले रस्ते, लहान गल्ल्या, त्यांना दिलेली ख्रिश्चन नावं, क्रॉस पाहणाऱ्याला गोव्याची आठवण करून द्यायची. चहूबाजूंनी माजलेल्या गगनचुंबी इमारतींनी देखणं टुमदार माझगाव गिळंकृत करायला सुरुवात केली असली तरी काही चिवट गोष्टी अजूनही तग धरून आहेत. माझगावमध्ये पोर्तुगीज काळाचं प्रतिबिंब दाखवणारं म्हातार पाखाडी नावाचं गाव अजूनही तग धरून आहे. अरुंद पण स्वच्छ गल्ल्या म्हणाव्यात असे रस्ते, त्यांच्या कडेनं बैठी किंवा 1-2 मजली देखणी घरं, त्यांचं लाकडी काम, नेत्रदीपक रंगसंगती, त्यांना दिलेली इंग्रजी नावं, गल्ल्यांच्या तोंडावर असलेले लहानसे क्रॉस आणि त्यासमोर मंदपणे तेवणाऱ्या मेणबत्त्या.
संध्याकाळच्या वेळेस एखाद्या घरातून पाझरणारे पाश्चात्य संगीताचे सूर ऐकताना ते गाव अजूनही 16व्या शतकातच थांबलेलं आहे का असं वाटायला लावतं. या गावाचा फेरफटका मारताना आपल्याला एकेकाळची जुनी, शांत आणि समाधानी मुंबई अनुभवता येते. आता या गावाच्या कडेनं विकासाची लागण सुरू झालेली आहे. तिथले रहिवासी ती लागण थोपवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. त्यांना यश किती मिळेल हे माहीत नाही. पोर्तुगीज काळातली मुंबई कशी होती याचा एक काळाला पुरून उरलेला तुकडा पाहायचा असेल तर या गावात फेरफटका मारायलाच हवा. तिथले रहिवासीही आपुलकीने सर्व माहिती देतात. माझगाव हे एकेकाळचं टेकड्यांचं गाव. माझगाव हिल, छिनाळ टेकडी आणि नवरोजी हिल या टेकड्या कधी काळी उभ्या होत्या. या टेकड्यांच्या पायथ्याशी कधीतरी समुद्र खेळत असे. आत्ताच्या बॅरिस्टर नाथ पै मार्गापर्यंत म्हणजेच जुन्या रेरोड पर्यंत समुद्राची व्याप्ती होती. 1890 ते 1920च्या दरम्यान या टेकड्या फोडून समुद्रात भराव घालण्यात आला. त्या भरावावरच माझगावच्या वाडी बंदर पासून शिवडीच्या दारूखान्यापर्यंतची विविध बंदरांची माळका उभी आहे. छिनाळ टेकडी हे काही त्या टेकडीचं मूळ नाव नव्हे. त्या टेकडीचं खरं नाव सिनाल हिल. सिनाल हा पोर्तुगीज शब्द. पोर्तुगीज भाषेत सिनाल म्हणजे इंग्रजीत सिग्नल. समोरच्या समुद्रातून येणाऱ्या जहाजांना संदेश देण्याची व्यवस्था या टेकडीवर असावी म्हणून ती सिनाल हिल. स्थानिकांनी या सिनालचं रूपांतर छिनाल असं केलं. पण हे नाव संपूर्ण मुंबईभर लोकप्रिय केलं ते मात्र मुंबईच्या टॅक्सीवाल्यांनी. आता ती टेकडी नाही, मात्र तिचं नाव असलेला एक रस्ता तिथे आहे. भंडारवाडा टेकडी अजूनही उभी आहे. या टेकडीच्या माथ्यावर महापालिकेचा बगीचा तर पोटात वॉटर रिझर्वॉयर आहे. या टेकडीवर एकेकाळी बेल्वेडेर नावाची एका ब्रिटिश अधिकाऱ्याची बंगली होती. त्याची पत्नी एलायझा ड्रेपर एका रात्री दोरखंडाच्या सहाय्याने ह्या टेकडीचा उभा कडा उतरून खाली उभ्या असलेल्या बोटीतून तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. ती टेकडी आहे पण तिने समुद्रापासून फारकत घेतलीये. बेल्वेडेर बंगली तर कधीच काळाच्या उदरात गडप झालीये. 20व्या शतकात मुंबईतल्या गिरण्यांमध्ये नोकरी चाकरीसाठी आलेल्या कोकण्यांनी मुंबईत प्रवेश केला तो माझगावात असलेल्या धक्क्यावरूनच. लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य यांनी इथे बांधलेला धक्का पुढची अनेक वर्ष कोकणातून बोटीनं येणाऱ्यांचा आधार होता. 20व्या शतकातली बहुतेक मुंबई या धक्क्यावरूनच मुंबईत प्रवेश करती झाली होती. हा धक्का पुढच्या काळात भाऊचा धक्का म्हणून प्रसिद्ध झाला. अजूनही हा धक्का आहे, पण आताशा तिथे फारशी वर्दळ नसते. पण तरीही भाऊच्या धक्क्याच्या उल्लेखाशिवाय माझगाव अपूर्ण आहे. काय ऐकली कधी तुम्ही ही कथा 7 बेटांची. माझगाव हे नाव आलं कुठून याविषयीची गोष्ट आपण ऐकली अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनामध्ये. आणि अशी ही गोष्ट होती माझगाव या नावाची. उद्या ऐकणार आहोत माहीमच्या कॉजवेच्या गोष्टीबद्दल. ऐकत रहा अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणा ज्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची.